गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. आजच्या या तासामध्ये आपण पुन्हा काही योग्य पर्याय निवडा या प्रश्नांच्या माध्यमातून सूक्ष्म अर्थशास्त्राचे अध्ययन करणार आहोत. यापूर्वी आपण योग्य पर्याय निवडा याबाबतचे 20 प्रश्न अभ्यासले आहेत. तर या तासामध्ये पुन्हा पुढचे प्रश्न आपण अभ्यासूया आणि तुम्हाला यामधून लक्षात आलेलंच असेल की बहुपर्यायी प्रश्नामध्ये जर आपण योग्य पर्याय निवडला तर परीक्षेमध्ये आपण एका प्रश्नाचे 2 मार्क मिळवू शकतो, 2 गुण मिळवू शकतो. आणि जर समजा तो प्रश्न चुकला, योग्य पर्याय निवडताना चुकला, तर आपल्याला त्या ठिकाणी 0 मार्क मिळतात. एक पर्याय योग्य निवडला तर 2 मार्क, एक पर्याय चुकला तर 0 मार्क. अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचे असलेले हे प्रश्न. त्यामध्ये आपण आजचा क्वेश्चन नंबर 21 घेऊया. गरजपूर्ती क्षमतेलाच रिकामी जागा म्हणून ओळखले जाते. गरजपूर्ती क्षमतेलाच रिकामी जागा म्हणून ओळखले जाते. तर गरजपूर्ती क्षमतेलाच काय म्हणून ओळखलं जातं? पर्याय अ आहे उपभोग, पर्याय ब आहे उपयोगिता, पर्याय क आहे अ व ब दोन्ही बरोबर. याचा अर्थ अ पर्याय उपभोग हाही बरोबर आहे आणि ब पर्याय उपयोगिता हाही बरोबर आहे. आणि पर्याय ड अ व ब दोन्ही चूक. याचा अर्थ अ पर्याय उपभोग हाही चूक आहे आणि ब पर्याय उपयोगिता हाही चूक आहे. तर विद्यार्थी मित्र हो, गरजपूर्ती क्षमतेलाच रिकामी जागा म्हणून ओळखली जाते. तर याला उपभोग म्हणतात का? नाही. उपभोग म्हणजे आपली गरज भागविण्यासाठी आपण वस्तू किंवा सेवेचा केलेला वापर, त्याला आपण उपभोग म्हणतो. तर ब पर्याय आहे उपयोगिता. गरजपूर्ती क्षमतेलाच उपयोगिता म्हणून ओळखले जाते का? तर यस. वस्तूमध्ये असलेल्या मानवी गरज पूर्ण करण्याच्या शक्तीला उपयोगिता असे म्हणतात. म्हणून ब पर्याय उपयोगिता हा योग्य पर्याय आहे. म्हणजे हा प्रश्न उपयोगितेच्या व्याख्येवर विचारलेला आहे. उपयोगितेच्या व्याख्येमध्ये आपण मानतो की वस्तूमध्ये असलेली मानवी गरज पूर्ण करण्याची शक्ती म्हणजे उपयोगिता होय. त्यामुळे गरजपूर्ती क्षमतेलाच रिकामी जागा म्हणून ओळखले जाते. याचा अर्थ उपयोगिता म्हणून ओळखले जाते. म्हणून ब पर्याय योग्य आहे. पर्याय अ, पर्याय क आणि पर्याय ड हे अयोग्य पर्याय आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 22. पुरवठ्याच्या नियमानुसार किमतीत वाढ झाली असता पुरवठ्यात रिकामी जागा होते. पहा, पुरवठ्याच्या नियमानुसार किमतीत वाढ झाली असता पुरवठ्यात रिकामी जागा होते. हा प्रश्न पुरवठ्याच्या सिद्धांतावर आधारित विचारलेला आहे. पुरवठ्याच्या नियमावर आधारित विचारलेला आहे. पुरवठ्याचा नियम आपण पाहिलेला आहे की इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढली तर पुरवठा वाढतो आणि वस्तूची किंमत घटली तर पुरवठा घटतो. हा पुरवठ्याचा सिद्धांत आहे. तर या ठिकाणी पुरवठ्याच्या नियमानुसार किमतीत वाढ झाली असता पुरवठ्यात रिकामी जागा होते. तर पर्याय पहिला आहे अ घट, पर्याय ब आहे वाढ, पर्याय क आहे स्थिर आणि पर्याय ड आहे वरील सर्व.
तर पुरवठ्याच्या नियमानुसार यापैकी कोणता पर्याय योग्य आहे? अपर्याय आहे घट. म्हणजे पुरवठ्याच्या नियमानुसार किमतीत वाढ झाली असता पुरवठ्यात घट होते. तर असं होते का सिद्धांतानुसार? नाही. म्हणून अपर्याय घट हा अयोग्य आहे, चुकीचा आहे. पर्याय ब वाढ. तर पुरवठ्याच्या नियमानुसार किमतीत वाढ झाली असता पुरवठ्यात वाढ होते. पुरवठ्याचा सिद्धांत सांगतो की पुरवठ्याच्या नियमानुसार किमतीत वाढ झाली असता पुरवठ्यात वाढ होते. म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय आहे. कारण पुरवठ्याच्या नियमानुसार किमतीत वाढ झाली असता पुरवठ्यात वाढ होते. म्हणून ब पर्याय योग्य आहे. आणि पुरवठ्याच्या नियमानुसार किमतीत घट झाली असता पुरवठ्यात घट होते. म्हणून या ठिकाणी ब पर्याय हा योग्य पर्याय आहे. कारण पुरवठ्याच्या नियमानुसार किमतीत वाढ झाली असता पुरवठ्यात वाढ होते. क पर्याय होता स्थिर, हाही अयोग्य आहे. ड पर्याय होता वरील सर्व, म्हणजे घटही होते, वाढही होते, स्थिरही राहतो. तर त्यामुळे ड पर्याय हा सुद्धा चुकीचा पर्याय आहे. तर पुरवठ्याच्या नियमानुसार किमतीत वाढ झाली असता पुरवठ्यात सुद्धा वाढ होते. म्हणून ब पर्याय वाढ हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. जेव्हा सीमांत उपयोगिता शून्य होते, जेव्हा सीमांत उपयोगिता शून्य होते तेव्हा एकूण उपयोगिता रिकामी जागा असते. पहा, आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पाहिला, त्यावर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे. जेव्हा सीमांत उपयोगिता शून्य होते, सीमांत उपयोगिता सुरुवातीला जास्त असते, नंतर ती हळूहळू घटत जाते, नंतर ती शून्य होते आणि नंतर मायनस होते, ऋण होते. तर या ठिकाणी त्यावर आधारित प्रश्न विचारला आहे. जेव्हा सीमांत उपयोगिता शून्य होते तेव्हा एकूण उपयोगिता रिकामी जागा असते. अ शून्य, ब महत्तम, क सर्वाधिक आणि ड ब व क बरोबर. ब आणि क बरोबर. तर पहा, जेव्हा सीमांत उपयोगिता शून्य होते, सीमांत उपयोगिता म्हणजे काय? शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता. जेव्हा सीमांत उपयोगिता शून्य होते तेव्हा एकूण उपयोगिता रिकामी जागा असते. तर एकूण उपयोगिता म्हणजे काय? वस्तूंच्या सर्व नगापासून मिळणाऱ्या उपयोगितेची बेरीज. व्यक्तीने वस्तूचे एकापेक्षा जास्त नग उपभोगल्यानंतर त्या सर्व नगापासून मिळणाऱ्या उपयोगितेची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय. तर जेव्हा सीमांत उपयोगिता शून्य होते तेव्हा एकूण उपयोगिता ही काय असते? शून्य असते का? नाही. त्यानंतर ब महत्तम. तर जेव्हा सीमांत उपयोगिता शून्य होते तेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते. ब पर्याय योग्य आहे. परंतु एवढंच पाहून चालत नाही, पुढचे पर्यायसुद्धा काय आहेत हे आपल्याला अभ्यासावं लागतं, वाचून लक्षात घ्यावं लागतं. तर पुढचा क पर्याय आहे सर्वाधिक. तर क पर्यायसुद्धा बरोबर आहे. मग कोणता पर्याय योग्य? जेव्हा सीमांत उपयोगिता शून्य होते तेव्हा एकूण उपयोगिता ही महत्तमही असते, म्हणजेच सर्वाधिक असते. त्यामुळे ब आणि क हे दोन्ही पर्याय योग्य आहेत. आणि ड पर्याय होता ब व क दोन्ही बरोबर. त्यामुळे योग्य पर्याय हा ड पर्याय आहे. पहा, जेव्हा सीमांत उपयोगिता शून्य होते तेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते, सर्वाधिक असते, म्हणजेच ब व क दोन्ही बरोबर आहेत.
याचाच अर्थ या ठिकाणी योग्य पर्याय आहेत. चुकीचा पर्याय फक्त एक आहे, अयोग्य, 0. त्यानंतर ब सुद्धा बरोबर आहे, क सुद्धा बरोबर आहे, म्हणून ड पर्याय हा योग्य पर्याय आहे. तर या ठिकाणी आपण जेव्हा प्रश्न अभ्यासतो, वाचतो, तेव्हा संपूर्ण प्रश्न योग्य पद्धतीनं वाचला पाहिजे, लक्ष देऊन वाचला पाहिजे. पहिला पर्याय जर योग्य असेल तर तोच राईट केला, तोच निवडला तर तो योग्य ठरू शकत नाही, कारण पुढचे पर्याय पण योग्य असू शकतात. त्यामुळे चारही पर्याय, जेवढे पर्याय दिलेले आहेत तेवढे संपूर्ण काळजीपूर्वक वाचून मगच त्या ठिकाणी योग्य पर्याय आपण निवडला पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील प्रतिशत बदल भागिले रिकामी जागा प्रतिशत बदल, असा प्रश्न दिलेला आहे. याचा अर्थ मागणीच्या किंमत लवचिकतेचं सूत्र या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यामधील एक शब्द वगळलेला आहे. तर मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील प्रतिशत बदल भागिले रिकामी जागा प्रतिशत बदल. तर या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये कोणता शब्द येतो तो पर्यायामध्ये दिलेला आहे. त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा. योग्य पर्याय निवडला तर 2 मार्क आणि अयोग्य निवडला तर 0 मार्क. तर मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील प्रतिशत बदल भागिले पहिला पर्याय आहे पुरवठ्यातील प्रतिशत बदल. अपर्याय योग्य आहे का? तर नाही. ब पर्याय आहे किमतीतील. तर मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील प्रतिशत बदल भागिले किमतीतील प्रतिशत बदल, म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय आहे. क पर्याय होता मागणीतील, म्हणजे मागणीतील किंमत लवचिकता बरोबर मागणीतील प्रतिशत बदल भागिले मागणीतील प्रतिशत बदल. असं होऊ शकत नाही, असं सूत्र नाही. आणि ड पर्याय आहे सर्व, म्हणजे अ पुरवठ्यातील, ब किमतीतील आणि क मागणीतील, हे सर्व बरोबर आहेत. तर ड पर्यायसुद्धा अयोग्य पर्याय आहे. या ठिकाणी मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील प्रतिशत बदल भागिले किमतीतील प्रतिशत बदल, म्हणून ब पर्याय किमतीतील हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर 25वा प्रश्न घेऊया. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास रिकामी जागा मध्ये केला जातो. पहा, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास रिकामी जागा मध्ये केला जातो. अ स्थूल अर्थशास्त्रात, ब समष्टी अर्थशास्त्रात, क समग्रलक्षी अर्थशास्त्रात आणि ड वरील सर्व. आता पहा, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास रिकामी जागा मध्ये केला जातो. अ स्थूल अर्थशास्त्रात, ब समष्टी अर्थशास्त्रात आणि क समग्रलक्षी अर्थशास्त्रात आणि ड आहे वरील सर्व. तर कोणत्या अर्थशास्त्रात केला जातो हे आपल्याला ओळखायचं आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास कोणत्या अर्थशास्त्रात केला जातो? अ पर्याय आहे स्थूल अर्थशास्त्रात. तर स्थूल अर्थशास्त्र हा पर्याय योग्य आहे. पण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की एकच पर्याय वाचून योग्य पर्याय निवडू नका. तो जरी बरोबर असला तरी पुढचे पर्याय वाचा. ब पर्याय आहे समष्टी अर्थशास्त्र. ब पण बरोबर आहे, समष्टी अर्थशास्त्र, कारण समष्टी अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. क पर्याय आहे समग्रलक्षी अर्थशास्त्रात. क पर्याय सुद्धा योग्य आहे, कारण समग्रलक्षी अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो आणि त्यामुळे योग्य पर्याय आहे ड वरील सर्व. कारण
स्थूल अर्थशास्त्र, समष्टी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र ही एकाच अर्थशास्त्राची 3 वेगवेगळी नावे आहेत. त्यामुळे ड पर्याय वरील सर्व हा योग्य पर्याय आहे. तर या ठिकाणी संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात, समष्टी अर्थशास्त्रात आणि समग्रलक्षी अर्थशास्त्रात केला जातो. म्हणून ड पर्यायावरील सर्व हा योग्य पर्याय आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो थांबूया. धन्यवाद.